तर काल झालं असं की मला चिगळाची भाजी खाण्याचा प्रचंड मूड झाला, पण माझ्यापेक्षा छान भाजी सासूबाई बनवतात. पण व्यथा अशी होती, त्यांना जर मी भाजी करायला सांगितली ना तर त्यांनी अजिबात केली नसती. हो, कारण त्यांचं सुद्धा मूडनुसारच असतं. त्यांना जर मूड झाला तर त्या करणार, त्यांना जर मूड नाही झालं तर त्या नाही करणार. मग आता ह्या रुसलेल्या देवाला नवस कसा करायचा, तर तो असं काल मी त्यांना म्हटलं आज तुम्ही भाजी बनवा, तर त्यांनी नागडोळे मुरडले. म्हटलं मला नाही बनवायची, तुझी तू बघून घे काय करायचं. आता त्यांनी असं म्हटल्यावरती मी काय करणार होते, पण मी सुद्धा थोडं डोकं लावलं. मी त्यांना म्हटलं अहो सासूबाई, तुम्ही जर ही भाजी बनवली असती ना तर मी तुमचा फोटो भाजी सहित स्टेटसला ठेवणार होते आणि खाली लिहिणार होते #सासूबाई इज द बेस्ट कुक. पण जाऊ दे, तुम्ही नाही भाजी बनवणार ना, मग आता प्लॅन कॅन्सल. थोडंच सासूबाईंनी वर बघितलं माझ्याकडे, मला म्हटलं कुठे आहे भाजी, पटकन घेऊन ये, आत्ता नीट करून देते तुला आणि बनवून देते. मनात म्हटलं चला देवच पावला. मग मी पण त्यांना म्हटलं चला, तुम्ही एवढं माझ्या शब्दाला मान देऊन जर तुम्ही स्वतःला एवढी तसदी देत असाल, एवढे कष्ट घेत असाल, तर मी पण तुमच्यासाठी काहीतरी करणार. चला मी तुम्हाला आज कॉर्न चाट खाऊ घालते. तर आधी भाजी बनवून घेतली. शेजारी उभी राहून कॅमेरा पकडून मस्तपैकी शायनिंग मारत होते. शेंगदाणे वगैरे भाजून दिले. शेंगदाण्याच्या डिशवरती असा हात ठेवून बघत होते हा ट्रेंड मला फॉलो करता येतोय की नाही. पण मला तर तो काही जमेना. म्हटलं सोडा, जाऊ दे. तर तेल टाकलं, तेलानंतर लसूण टाकला त्यांनी. लसूण टाकल्यानंतर भाजी टाकली, लाल तिखट मिरची पावडर टाकली, त्यानंतर मटकीची डाळ टाकली, शेंगदाण्याचा कूट वगैरे असं सगळं टाकून त्यांनी छान अशी भाजी बनवली. मग मी पण त्यांच्यासाठी एक मक्याचं कणीस सोललं, त्याचे दाणे काढले, ते कढईमध्ये उकडून घेतले छान. एक कांदा कापला, टोमॅटो वगैरे कापून घेतला. आणि कोवळी मक्याची कणसं तर खूप अप्रतिम लागतात बरं का, कारण आता मक्याचं सीझन चालू आहे. तर त्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा टाकला, टोमॅटो टाकला, थोडंसं मीठ टाकलं, थोडासा चाट मसाला टाकला, थोडीशी मिरची पावडर टाकली. आता कोथिंबीर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी नव्हत्या, त्याच्यामुळे ते मी नाही टाकलं. ह्याच्यामध्ये फक्त मीठ, थोडीशी लाल मिरची पावडर आणि चाट मसाला जरी टाकला ना तरी हे खूप सुंदर होतं. कोथिंबीर जरी नसली ना तरी खूप अप्रतिम झाला होता. मलाही खूप आवडला आणि सासूबाईंना पण खूप आवडला. तर तुम्ही ही चिगळाची भाजी कधी खाल्ली आहे का? खाल्ली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्याकडे ही बनवली जाते. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.